मित्रांनो, जगात दोन प्रकारची लोक असतात. पहिले ते जे आयुष्यभर फक्त पैशाच्या मागे धावत राहतात, तरीही गरिबीत आणि सामान्य आयुष्यात जगतात. आणि दुसरे ते जे अशा काही गोष्टी करतात की पैसा स्वतः त्यांच्याकडे खेचला जातो. तुम्हाला काय वाटतं? श्रीमंत होण्यासाठी फक्त अफाट कष्ट करणे पुरेसे आहे? जर असं असतं तर दिवसातून 12 तास काम करणारा एक मजूर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असता. श्रीमंत होण्यामागं एक रहस्य आहे, एक मानसशास्त्र आहे. आणि हेच रहस्य आजपासून 90 वर्षापूर्वी नेपोलियन हिल यांनी जगासमोर आणलं. त्यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकातून त्यांनी 500पेक्षा जास्त करोडपतींचा, जसे की अँड्र्यू कार्नेगी, थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड, त्यांच्या आयुष्याचा 25 वर्ष अभ्यास करून 13 असे नियम शोधून काढले जे कोणत्याही सामान्य माणसाला करोडपती बनवू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते 13 नियम अगदी साध्या मराठीत आणि उदाहरणासह समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 13वा नियम तुमच्या जगण्याची पद्धत बदलून टाकेल. चला तर मग वेळ न घेता सुरू करूया. पहिला नियम, डिझायर म्हणजेच तीव्र इच्छा, श्रीमंत होण्याची पहिली पायरी. नेपोलियन हिल म्हणतात, फक्त मला पैसा हवा आहे अशी इच्छा असणे पुरेसे नाही. ती एक बर्निंग डिझायर म्हणजेच तीव्र इच्छा असायला हवी. तुमच्या मनात पैशाचा ध्यास असायला हवा. पुस्तकात यासाठी 6 स्टेप्सचा एक फॉर्म्युला दिला आहे, तो नीट समजून घेऊया. पहिला फॉर्म्युला, तुमच्या मनाशी नक्की करा तुम्हाला नक्की किती पैसे हवेत. उदाहरणार्थ, मला खूप पैसे हवेत असं नाही, तर मला 10 लाख किंवा 50 लाख हवेत हे ठरवा. म्हणजेच रक्कम निश्चित करा. फॉर्म्युला दुसरा, ते पैसे मिळविण्यासाठी तुम्ही बदल्यात काय देणार आहात ते ठरवा. कारण फुकट काहीच मिळत नाही. तुमचा वेळ, तुमची सेवा की तुमचं कौशल्य यापैकी तुम्ही काय देणार आहात. फॉर्म्युला तिसरा, ते पैसे मिळवण्याची एक निश्चित तारीख ठरवा. फॉर्म्युला चौथा, एक निश्चित प्लॅन तयार करा आणि विचार न करता लगेच कामाला लागा. फॉर्म्युला पाचवा, या 4ही गोष्टी एका कागदावर लिहून काढा. फॉर्म्युला 6वा, तो कागद दिवसातून 2दा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मोठ्याने वाचा आणि विश्वास ठेवा की ते पैसे तुमच्याकडे येत आहेत. यानंतर दुसरा नियम आहे, तो म्हणजे फेथ म्हणजेच दृढ विश्वास. जोपर्यंत तुमचा विश्वास स्वतःवर आणि तुमच्या स्वप्नावर 100% नसेल, तोपर्यंत तुमचं मन त्या दिशेने काम करणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचं सुप्त मन तुम्हाला कल्पना आणि मार्ग दाखवायला सुरुवात करतं. म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असणं खूप आवश्यक आहे. यानंतर नियम तिसरा, स्वयंसूचना. आपला मेंदू एक सुपीक जमिनीसारखा आहे. तुम्ही त्यात जशी बियाणं पेराल तसेच पीक येईल. जर तुम्ही स्वतःला रोज सांगत राहिलात की माझं नशीबच खराब आहे, मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, तर तुमचं मन तसंच वागेल. याउलट रोज स्वतःला सकारात्मक सूचना द्या. वर सांगितलेल्या 6 स्टेप्स रोज स्वतःला बोलून दाखवणे म्हणजेच ऑटो सजेशन. यामुळे तुमचं सुप्त मन श्रीमंतीचे विचार स्वीकारते. यानंतर नियम 4 काय सांगतो, स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजेच विशेष ज्ञान. मित्रांनो, इथे नेपोलियन हिल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. फक्त जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. तसं असतं तर शाळेतील प्रत्येक प्रोफेसर हे श्रीमंत असले असते. शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळणारे ज्ञान हे सामान्य ज्ञान आहे. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील स्पेशलाइज्ड नॉलेज असणं आवश्यक आहे आणि ते मिळवावेच लागेल, ज्याची बाजारात गरज आहे. हेनरी फोर्ड खूप शिकलेले नव्हते, पण त्यांच्याकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील माणसांना कसं हाताळायचं याचं विशेष ज्ञान होतं. यानंतर नियम 5 मध्ये कल्पनाशक्ती बघणार आहोत. माणूस ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो ती तो सत्यात उतरवू शकतो. हिल यांनी कल्पनाशक्तीचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक, सिंथेटिक इमॅजिनेशन, जुन्याच कल्पनांना नव्या पद्धतीने मांडणे. आणि दुसरं, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, संपूर्णपणे नवीन कल्पना शोधणे जी आपल्या स्वयंप्रेरणेने येते. आज आपण झोमॅटो, ओला किंवा यूट्यूब वापरतोय, ही कधीतरी कोणाच्या तरी कल्पनाशक्तीत आलेली एक साधी कल्पनाच होती. यानंतर नियम 6वा, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजेच संघटित नियोजन.
नेपोलियन हिल सांगतात, जर तुमच्याकडे इच्छा आहे, ज्ञान आहे, कल्पना आहे, पण जर प्लॅनिंग नसेल तर सगळं व्यर्थ आहे. तुम्हाला तुमच्या कल्पनेला कृतीत आणण्यासाठी एक क्रियात्मक प्लॅन म्हणजेच ॲक्शनेबल प्लॅन तयार करावा लागेल. आणि जर पहिला प्लॅन अपयशी ठरला तर खचून जाऊ नका. दुसरा प्लॅन बनवा, तोही अपयशी ठरला, तिसरा बनवा. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही पराभूत होत नाही. यानंतर नियम 7, निर्णय क्षमता. नेपोलियन हिल यांनी अभ्यास केलेल्या 500 करोडपतीमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे निर्णय खूप लवकर घ्यायचे आणि जर तो निर्णय बदलायचा असेल तर खूप विचार करून हळूहळू बदलायचे. याउलट अपयशी लोक निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात आणि लोकांच्या सांगण्यावरून तो निर्णय लगेच बदलतात. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. 8वा नियम आहे तो आहे परसिस्टन्स म्हणजेच चिकाटी. नेपोलियन हिल सांगतात, हा नियम या पुस्तकाचा कणा आहे. चिकाटी म्हणजे संकटे आली तरी थांबायचे नाही. जगात असा कोणताही यशस्वी माणूस नाही ज्याला अपयश आले नाही. थॉमस एडिसन बल्ब बनवताना 10,000 वेळा अपयशी ठरले, पण त्यांच्याकडे परसिस्टन्स होतं. जर तुम्ही एखादी काम सुरू केलंय, मग ते तुमचं करिअर असो, बिझनेस असो की एखादं यूट्यूब चॅनल, ते मध्येच सोडू नका. तुम्ही सतत प्रयत्न करत राहा तर नक्कीच तुम्ही तुमच्या यशाकडे पोहोचू शकता. यापुढील 9वा नियम आहे मास्टर माइंड. तुम्ही एकटे कितीही हुशार असाल तरी तुम्ही एकटे संपूर्ण जग जिंकू शकत नाही. तुम्हाला अशा लोकांचा गट तयार करावा लागेल ज्यांचे ध्येय तुमच्यासारखेच आहे. याला हिल मास्टर माइंड असं म्हणतात. जेव्हा 2 किंवा अधिक हुशार मेंदू एकाच ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा तिथे एक तिसरी अदृश्य शक्ती तयार होते जी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. तुमच्या अवतीभवती सकारात्मक आणि प्रगतिशील लोक ठेवा. यानंतर नियम 10, ज्याच्यामध्ये लेखक सांगतात द मिस्टरी ऑफ सेक्स ट्रान्सम्युटेशन्स म्हणजेच लैंगिक ऊर्जेचे रूपांतरण. नेपोलियन हिल सांगतात, पुस्तकातील हा धडा थोडा वेगळा पण अत्यंत वैज्ञानिक आहे. हिल म्हणतात की माणसाच्या शरीरात लैंगिक ऊर्जा म्हणजेच सेक्शुअल एनर्जी ही सर्वात शक्तिशाली ऊर्जा असते. जे लोक ही ऊर्जा फक्त शारीरिक सुखासाठी वाया घालवतात ते सामान्य राहतात, पण जे तरुण वयात या ऊर्जेला नियंत्रित करून तिचा वापर आपल्या ध्येयासाठी, नवनिर्मितीसाठी आणि बिझनेससाठी करतात ते जगात इतिहास घडवतात. आपल्या ऊर्जेला योग्य दिशा द्यायला शिका. त्यानंतर नियम 11 मध्ये लेखक सांगतात सुप्त मन. लेखक म्हणतात आपले सुप्त मन 24 तास काम करत असते. हे आपल्या भावना आणि विचारांना थेट जोडलेले असते. जर तुम्ही यात भीती, संशय, राग हे विचार भरले तर तुमचे आयुष्य तसेच होईल. पण जर तुम्ही यात प्रेम, आनंद आणि श्रीमंतीचे विचार भरले तर सुप्त मन अशा परिस्थिती निर्माण करेल की तुम्ही श्रीमंत व्हाल. रात्री झोपताना तुमच्या मनाला सकारात्मक विचार देऊन झोपा. यानंतर नियम 12 मध्ये लेखक सांगतात द ब्रेन म्हणजेच मेंदू, विचारांचे ब्रॉडकास्टिंग स्टेशन. आपला मेंदू एका रेडिओ स्टेशनसारखा आहे. तो विचार ग्रहणही करतो आणि बाहेरही सोडतो. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा तुम्ही जगातल्या इतर पॉझिटिव्ह लहरींना आणि संधींना तुमच्याकडे आकर्षित करता. म्हणूनच म्हणतात जसा विचार कराल तसेच तुम्ही बनत जाल. यानंतर नियम 13वा द सिक्स्थ सेन्स म्हणजेच 6वी ज्ञानेंद्रिय. हा या पुस्तकाचा सर्वोच्च नियम आहे. जेव्हा तुम्ही वरचे 12 नियम आत्मसात करता तेव्हा तुमचे सिक्स्थ सेन्स म्हणजेच अंतःप्रेरणा जागृत होते. तुम्हाला येणाऱ्या संकटाची आधीच जाणीव होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सुचते. याला अनेक लोक चमत्कार किंवा नशीब म्हणतात, पण हे प्रत्यक्षात तुमच्या मनाचे सर्वोच्च शिखर असते. रोज थोडा वेळ शांत बसून ध्यान करणे आवश्यक आहे. मित्रांनो, हे होते नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकातील 13 नियम. श्रीमंत होणे हे केवळ नशिबाची गोष्ट नाही, तो एक प्रवास आहे जो तुमच्या विचारांपासून सुरू होतो. विचार बदला, स्वतःवर विश्वास ठेवा, प्लॅनिंग करा आणि चिकाटीने कामाला लागा. तुम्हाला या 13 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला ते मला खाली कॉमेंट करून नक्कीच कळवा. जर या व्हिडिओने तुमच्या विचारात 1% जरी बदल केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन पुस्तकाच्या समरी आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विचार करा आणि श्रीमंत व्हा. आणि जर तुम्हाला हे पुस्तक वाचावंसं वाटत असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा व्हिडिओला टॅग केलेली आहे.
त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. तर इथेच थांबूया. धन्यवाद.